आज आपण करणार आहोत चिकन लॉलीपॉप आणि मसाला चिकन लॉलीपॉपची स्ट्रीट स्टाईल पण एकदम सोपी तुम्हाला पटकन जमेल अशी रेसिपी। नमस्कार, मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथं मी 1 किलो असे लॉलीपॉप घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपण 1.5 चमचा अशी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची। फक्त अद्रक लसूणची पेस्ट वापरली तरी चालणार आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा इथं मी मिरपूड घेतलेली आहे। मिरपूड नक्की घालायची आहे कारण चायनीजमध्ये मिरपूड ही वापरली जाते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर इथं मी 1 छोटा चमचा सोया सॉस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर विनेगर असेल तर विनेगरचा सुद्धा वापर करा। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आपण काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं रंग छान येण्यासाठी। आणि अर्धा छोटा चमचा इथं मी लाल तिखट घेतलेला आहे, जे घरातलं आपलं रोजच्या वापरण्यातलं असतं ते। आणि आता ह्या लॉलीपॉपला आपण हा मसाला छान असा चोळून घ्यायचा आहे। सगळ्या पीसेसला छान अगदी मसाला कोट करून घ्या। आता मी यामध्ये टाकते आहे फूड कलर। तर इथं मी ऑर्गॅनिक फूड कलर वापरलेला आहे। तुम्ही कोणताही फूड कलर वापरू शकता लाल रंगाचा। तुम्हाला जर का फूड कलर नसेल वापरायचं तरीही तुम्ही असेच लॉलीपॉप बनवून घेऊ शकता। आणि आता हे मॅरिनेट केलेले लॉलीपॉप आपण 30 मिनिटांसाठी कमीत कमी अर्धा तास ह्याला आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे, म्हणजे छान त्याला मसाला मुरतो आणि चव खूप छान येते लॉलीपॉपला। अर्धा तास झाल्याच्या नंतर यामध्ये मी आता टाकून घेते आहे अर्धा कप असा किंवा अर्धी वाटी असा मैदा। कुठल्याही एकाच वाटीचं हे माप फिक्स ठेवायचं आहे। आणि पाऊण वाटी इथं मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे। 1 किलो लॉलीपॉपसाठी हे योग्य प्रमाण आहे। अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। चिमूटभर फक्त इथं मिठाचा वापर मी केलेला आहे कारण सुरुवातीला सुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। अर्धा चमचा असं आपण परत यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं। त्यानंतर मी यामध्ये 1 अंडं फोडून घालते आहे। अंड्याने खूप चांगली अशी बाइंडिंग येते लॉलीपॉपला आणि ते छान फ्राय होतात मस्त। आणि हे सगळं आपण छान असं एकजीव करून घ्यायचं। सुरुवातीलाच पाणी न घालता हे कोरडीच पिठं आपण छान अशी कोट करून घ्यायची चिकनला। आणि त्यानंतर आता ह्यामध्ये फक्त मी पाऊण कप किंवा पाऊण वाटी असं पाणी घालणार आहे। पाणी हे अंदाज घेत घालायचं आहे। एकाच वेळी खूप जास्त पाण्याचा वापर करू नका। ज्याप्रमाणे आपण भजीसाठी मिश्रण भिजवतो अगदी त्याचप्रमाणे थोडंसं पाणी घालून ह्याचं मिश्रण आपण तयार करून घ्यायचं। चुकून तुमच्याकडनं जर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तुम्ही ह्यामध्ये आणखीन थोडंसं कॉर्नफ्लॉवर सुद्धा मिक्स करून हे मिश्रण परत तयार करून घेऊ शकता। तर 2-1 मिनिटांसाठी मिश्रण अशा प्रकारे मी एकत्र करून घेते। तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्ही हे बनवून घेतलेलं मिश्रण सुद्धा अर्धा तास सेट करून घ्या। पण मी आज लगेचच हे चिकन लॉलीपॉप तळून घेणार आहे। लॉलीपॉप तळण्यासाठी सगळ्यात पहिला कढईमध्ये असं तेल गरम करून घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर एक करून आपण असे लॉलीपॉप तेलामध्ये सोडून घ्यायचे। मसाल्यांमध्ये व्यवस्थित लॉलीपॉप हे कोट करून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे तेलामध्ये सोडून घ्या। गॅसची फ्लेम मीडियम ते लोवर ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती पटकन ते वरनं करपतील पण आतून हे लॉलीपॉप कच्चेच राहतील, म्हणून मीडियम ते लो फ्लेमवरती छान हे तळून घ्या। सगळ्या बाजूंनी छान असे उलटसुलट करत हे लॉलीपॉप आपण छान सोनेरी रंगांवरती तळून घ्यायचे। वरून छान ते असे क्रिस्पी किंवा असे कुरकुरीत झाल्याच्या नंतरच आपण हे तेलामधनं काढून घ्यायचे आहेत। इथं असे लॉलीपॉप छान तळलेले आहे, छान ते क्रिस्पी असे कुरकुरीत झालेले आहेत। आता हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे ह्याच्यामधलं तेल छान नितळलं जाईल। तुम्ही ते बघू शकता किती छान कुरकुरीत आणि रंगसुद्धा अगदी छान स्ट्रीट स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतात अगदी तसा रंग आलेला आहे लॉलीपॉपचा। आणि अगदी ह्याच पद्धतीने आपण बाकी सगळे लॉलीपॉपसुद्धा तळून घ्यायचे आहेत। तर इथं असे आपले हे चिकन लॉलीपॉप ड्राय तयार झालेले आहे। तुम्हाला जर का असं रेस्टॉरंटसारखं त्याला फील द्यायचं असेल किंवा मुलांना छान असे आवडतात रेस्टॉरंटमध्ये सोनेरी फॉईल लावलेली, तर त्यासाठी आपण ॲल्युमिनियम फॉईल घ्यायचं आहे आणि छोटासा तुकडा अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा लॉलीपॉपला। तर इथं असे आपले लॉलीपॉप तयार झालेत।
लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच लॉलीपॉप खायला आवडतात. तर नक्की असं हे ड्राय चिकन लॉलीपॉपची रेसिपी करून पहा. आणि जर तुम्हाला मसाला चिकन लॉलीपॉप करायचा असेल त्याची रेसिपी पुढं बघूयात. तर त्यासाठी इथं मी असा मोठा एक पॅन घेऊन त्यामध्ये तेच चिकन तळून घेतलेलं तेल घालून घेतलं 2 ते 3 चमचे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेले अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे. 2-1 मिनटं अद्रक लसूण छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेऊयात पातळ असा स्लाइस करून घेतलेला कांदा. इथं मी कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. कांदा टाकून घेतल्याच्या नंतर इथं मी 1 वाटी अशी बारीक चिरून घेतलेली कोबी घालून घेतली. पातळ छान अशी कोबी ही चिरून घ्यायची. त्याचबरोबर ढोबळी मिरची घालून घेतली आहे इथं मी. मोठ्या गॅसवरती खूप जास्त मऊ न शिजवता ह्या सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या. आता ह्यामध्ये आपण काही सॉसेस टाकून घेऊ. तर इथं मी 1.5 चमचा असा सोया सॉस टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा चिली सॉस घालून घ्यायचा. तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा इथं वापरू शकता. त्यानंतर 2 मोठे चमचे इथं मी शेजवान चटणीचा वापर केलेला आहे. कोणत्याही चायनीजमध्ये शेजवान चटणीचा बऱ्यापैकी वापर केला जातो. 2-1 मिनटं छान असं हे परतून घेऊयात. आणि जे आपण चिकन तळून ठेवलं होतं किंवा लॉलीपॉप जे तळून ठेवले होते ते ह्यामध्ये सगळे टाकून घ्यायचे. लॉलीपॉप परतत असताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे. बिलकुल बारीक गॅस करायचं नाही इथं. इथे सगळे सॉस छान असे मी एकत्र करून घेतले लॉलीपॉपला. आत्ता ह्याला छान बाइंडिंग येण्यासाठी किंवा थोडंसं त्याला दाटसरपणा येण्यासाठी इथं मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती स्लरी किंवा ते मिश्रण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित छान हे परतून घ्यायचं. तर इथं अगदी स्ट्रीट स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल असं मसाला चिकन लॉलीपॉप आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही लॉलीपॉपच्या रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा. थँक्यू.